गव्हर्नमेंटकडे काय असतं? काय असते? पॉवर. व्हॉट इज पॉवर? सत्ता. ओके, मराठी झालं ते ट्रान्सलेशन. गव्हर्नमेंट म्हणजे सत्ता, मंडळ आभारी आहे. व्हॉट इज पॉवर? डू यू हॅव द पॉवर? तुमच्या घरी तुमच्यापेक्षा लहान आहे का कोणी? पॉवर कोणाकडे आहे? हां, तुमच्याकडे आली ना? हां हां. हो ना, तेच सत्ता म्हणजे काय? हो ना, ते मराठीत सांगताय तुम्ही. ॲबिलिटी टू कंट्रोल. ओके, छान. ॲबिलिटी टू कंट्रोल. ऑनलाईनचे पण लोक सांगा बरोबर. हां, लोकांवर अधिराज्य गाण्याचे. दॅट अधिराज्य इज मराठी अथॉरिटी. से हा, बनवायचे पण आणि तोडायचे पण ताकद. बरं, ओके. म्हणजे पॉवर. म्हणजे तू ताकद हे शब्द वापरला पॉवरला वर वेगळा. पॉवर इज ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स म्हणू शकतो. हे सर, अंबानीकडे पॉवर आहे का? अंबानी बडावाला मुकेश अंबानी आहे का पॉवर? शाहरुख खानकडे आहे का? सलमान खानकडे आहे का? बिष्णोईकडे आहे काय? मोदीजींकडे आहे काय? एकनाथ शिंदेकडे आहे काय? अण्णा हजारेंकडे आहे काय? सगळ्यांकडेच पॉवर आहे. ज्यांची ज्यांची नावं घेतली. गांधीजींकडे होती का? जयप्रकाश नारायणकडे होती का? बच्चनकडे आहे का? सगळ्यांकडेच पॉवर आहे. यातला कोण नियम बनवत आहे? फक्त मोदीजी बनवत आहेत ना? येस सर ना. म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळी पॉवर आहे ना. घरात तुमचा लहान भाऊ, पॉवर कोणाकडे आहे? तुमच्याकडे आहे ना. घरातलं लहान पोरगं, पॉवर कोणाकडे आहे? ते सोडून सगळ्याकडे आहे. किंवा कधी कधी उलटं होतं बरं का, तो पॉवरफुल असतो. हां, तो पॉवरफुल होतो. हातात मोबाईल घेतो, टाकतो, बनतो. कोण पॉवरफुल झाला? ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स इज गुड ऑर बॅड वे. आता एक उदाहरण घेऊ आपण, मग तुम्हाला लक्षात येईल व्हॉट इज द पॉवर. आणि मग दुसरा शब्द आपण वापरतो अथॉरिटी. अथॉरिटी मराठीमध्ये अथॉरिटी इज अधिसत्ता. व्हॉट इज अथॉरिटी? काय सांग, जे सांगा. हो बोल. विचारांवर प्रभुत्व मिळू शकतो. नाही मिळवता आलं तर पॉवर नाही आहे असं का? ओसामा बिन लादेन पॉवर होती का त्याच्याकडे? पॉवर होती का त्याच्याकडे? होती ना. आता ते हमासचे जे म्होरके आहेत 2-4, त्यांच्याकडे पॉवर आहे का? आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स देन? व्हॉट इज अथॉरिटी? अधिसत्ता. पॉवर इज सत्ता, अथॉरिटी इज अधिसत्ता. अथॉरिटी, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. असे ट्रॅफिक सिग्नल जे आपण पाळत नाहीत, पाळणं अपेक्षित असतं. लाल दिवा लागला, आपण का ट्रॅफिक सिग्नल पाळतो? आपल्याला वी आर लॉ अबायडिंग सिटीजन हे कारण नाही आहे बरं का. एक फाईन बसतो. हां हां. दुसरं, ॲक्सिडेंट पण होऊ शकतो. तिसरं, प्रायोरिटी नंबर 1 इज फाईन लागतो ना. हां. प्रायोरिटी नंबर 2 ॲक्सिडेंट पण होऊ शकतो. प्रायोरिटी नंबर 3 फोटो निघू शकतो. मागं कोण बसलं हे पण दिसू शकते. घरी जाऊ शकतो फोटो. हां, दॅट इज द मेन रिझन. प्रायोरिटी नंबर 1. फोटो निघाला. भाई तू काय, किती आहे फाईन? किती? 1000 ना. मी 2000 भरतो. फोटो पाठवू नको. म्हणजे आता हे, आता लक्षात ठेवा, आता काय कॅमेरा नाही आहे, काही नाही, कोणी नाही आहे तिथं बरं का. सिग्नलला आणि तुम्हाला सूट दिली आहे सरकारने की सिग्नल पाळ किंवा नको पाळू. पण नाही पाळलंस तर, आणि जर सापडलास तर तुला फाईन बसणार आहे, असं या टाईपचं बरं का. पण सिग्नलला कॅमेरा नाही आहेत, देअरफॉर आपल्याला पोलीस पण दिसला नाही कुठे म्हणून आपण निघून गेलो झाला. पण आता सिग्नलला तुम्हाला सिव्हिल युनिफॉर्मवर असंच कोणीतरी हातात रायफल घेऊन बसलाय, शूटर, आणि तू जर सिग्नल तोडलंस तर मी तुला गोळीच घालतो. आपण 2 किलोमीटर लांबून रस्ता बदलून जाऊ. चुकून सिग्नल तोडलं तर हेडशॉट. त्याच्याकडे पॉवर आहे का? आहे ना. म्हणजे आपण सिग्नल तोडणार नाही. आता दुसऱ्या केसमध्ये खाकी पॅन्ट घातलेला, पांढरा शर्ट आहे, डोक्यावर टोपी असली तर हातात काठी आहे आणि शिट्टी आहे, हा एक माणूस थांबलेला आहे सिग्नलला. पोलीसमधलं डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, DGP, सगळ्यात मोठं पद आहे, सगळ्यात वरचं म्हणजे महासंचालक म्हणतात डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. रश्मी शुक्ला दादा, ते सगळ्या पोलिसांचा महाराष्ट्रातल्या किंवा राज्यातल्या पोलिसांचा बॉस असतो.
आपण एक वेळ त्या डीजीला घाबरणार नाही, पण ट्रॅफिक पोलिसाला घाबरतो. डीजी करून करून माझं काय करणार आहे. ट्रॅफिक पोलीस जर काही करू शकतो. म्हणजे मी दोन्ही केसमध्ये सिग्नल तोडलं नाही. पॉवर अँड अथॉरिटी इज डिफाईन्ड लाईक दिस. पहिल्या व्यक्तीकडे जो असा गुडघ्यावर बसला होता, हातात स्नायपर होती त्याच्या, आणि तोड तो सिग्नल, मी तुला उडवतो, त्याच्याकडे पॉवर होती. पोलिसाकडे पॉवर आहे का? पोलिसाकडे अथॉरिटी आहे. वेन यू हॅव द अथॉरिटी यू गेट द पॉवर. इट इज नॉट द अदर वे राउंड. वेन यू हॅव पॉवर डजंट नेसेसरीली मीन यू हॅव द अथॉरिटी. अंबानीकडे बंदूक चालवायची अथॉरिटी करा, अनलेस ही हॅज द लायसन. आहे का? अंबानी सिग्नलवर उभारू शकतो का? अंबानी जगातला महाराष्ट्र देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस, पण तो सिग्नलवर थांबू शकत नाहीस, कारण तुझ्याकडे अथॉरिटी नाही आहे. का अथॉरिटी? अंबानी फाईन मारू शकतो का आपल्याला? चलान दे, आपण म्हणणार त्याला होई मी देणार नाही तुला. पण पोलिसांनी म्हणल्यावर त्याला म्हणू शकतो का तुझी गाडी घेणार, चावी घेणार, जा म्हणणार घरी तुला? अंबानी असं करू शकतो का? नाही करू शकत ना, कारण अंबानीकडे आहे फायनान्शियल पॉवर. पॉवरचे वेगवेगळे प्रकार असतात. अंबानीकडे फायनान्शियल पॉवर आहे. मोदीजींकडे कसली पॉवर आहे? मोदीजी आणि अंबानीमध्ये कोण आहे पॉवरफुल? सर सांगताच येत नाही कोणामुळे कोण पॉवरफुल आहे. मोदीजींकडे कसली पॉवर आहे? मोदीजींकडे पैसे आहेत का? नाही. मोदीजींकडे काय पॉलिटिकल पॉवर आहे ना. हे सर ना. अण्णा हजारेंकडे आता नाही आहे, पण मागच्या काळामध्ये कसली पॉवर होती? सोशल पॉवर. तुम्ही जर म्हणले ये मी उद्या आझाद मैदानावर भाषण करणार आहे, किती लोक येतील? आपला सख्खा मित्र पण येणार नाही बरं का. आला तरी तुम्ही जिथं भाषण करणार आहे त्याच्या मागे उभा राहील जाऊ ना तो, आपली आबरू झालं नको म्हणून. पण जर असे गांधीजी तर म्हणले, जयप्रकाश नारायण म्हणले, अण्णा हजारे म्हणले, तर लाखो लोक येतील भाषण ऐकायला. आपले सर म्हणले की मी भाषण करणार आहे, हजारो लोक येतील. त्यांच्याकडे कसली पॉवर आहे? सोशल पॉवर. यांच्याकडे पॉलिटिकल किंवा इकॉनॉमिक पॉवर असेलच असं नाही. मोदीजींकडे सोशल पॉवर पण आहे आणि इकॉनॉमिक पॉवर. राहुल गांधी पंतप्रधान झाले, पॉलिटिकल पॉवर पण आहे, इकॉनॉमिक पॉवर पण आहे, आणि आता काय म्हणायचं तर म्हणा सोशल पॉवर आहे किंवा नाही. पॉईंट इज पॉवर वेगवेगळ्या प्रकारची आहे. अथॉरिटी इज नॉट दॅट. अथॉरिटी पॉवर कॅन डिराईव्ह द अथॉरिटी. अथॉरिटी मिनिंग जेव्हा सत्तेला आधी मान्यता मिळते. सत्ता म्हणजे तो गुडघ्यावर हातात बंदूक घेऊन बसलेला माणूस आहे, त्याला जर खाकी युनिफॉर्म घातला तर ती झाली अथॉरिटी. आधी कोण आहे? तो फक्त पॉवर आहे. हे लक्षात आलं कसं ते? म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट लक्षात आलं, पॉवर कळली, अथॉरिटी कळली. अरे बरं, हे ते देत आहे कोणाला? पोलिसाला पोलीस म्हणून कोणी नेमलं? मोदीजींनी नेमलं. ओके, मोदीजींना मोदीजी म्हणून कोणी नेमलं? म्हणजे मोदीजी नेमत नाहीत पोलिसाला, मोदीजींनी नेमलेला कोणीतरी जो काय कमिशन, UPSC MPSC ज्याला आपण म्हणतो, ते कोणी नेमलं? प्रेसिडेंटनी नेमलं ना. प्रेसिडेंट इलेक्शन कोणी केलं? येऊन भेटतं ते महाराष्ट्रात सगळं देशामध्ये आपल्या पंतप्रधानाकडे. पॉईंट इज आपण कॉन्स्टिट्यूशनकडे जातो. हे सगळं, हे गव्हर्नमेंट पॉवर, अथॉरिटी, ह्या सगळ्या गोष्टी कुठून मिळतात? म्हणजे मी पॉलिटिकली पॉवरफुल आहे, मी इकॉनॉमिकली पॉवरफुल आहे, आणि मी फायनान्शियली पॉवरफुल आहे म्हणून मी काही करू शकतो का? काही करू शकतो? मी सोशली खूप पॉवरफुल आहे आणि मला सभा घ्यायची आहे, भाषण करायचं. मी लोकांना सांगितलं की यार उद्या इथे वारजा हायवेवर आपण सभा घेऊया. मी सोशली पॉवरफुल आहे, घेऊ शकतो का असं? कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आता कॉन्स्टिट्यूशनकडेच यायचं आहे, तुम्हाला एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य असतं, फ्रीडम किंवा संघटना पण स्थापन करण्याचं. तुम्हाला उद्या वाटलं की आपण एक छानशी संघटना स्थापन करू शकता का तुम्ही? तुम्हाला तुमचा पक्ष काढायचा, काढू शकता का? तुमच्याकडे तेवढी म्हणजे सोशल पॉवर पाहिजे ना, तेवढी लोक तुमच्या मागे पाहिजेत, आणि समजा आहेत तुमच्या लोक, तुम्ही पक्ष काढू शकता का? एक NGO स्थापन करायचे, काढू शकता का? करू शकता ना. तुमचा एक ग्रुप, संघटना, कसलीही छोटी मोठी संघटना स्थापन करायची, करू शकतो. झालं. पण तुम्ही म्हणलात की मी माझी संघटना स्थापन करणार आहे, माझ्या संघटनेचं नाव अल-कायदा किंवा माझ्या संघटनेचं नाव इंडियन मुजाहिदीन, माझ्या संघटनेचं नाव लष्कर-ए-तैयबा, करू शकतो का? नाही करू शकत ना. म्हणजे तू हे करू शकतोस, हे करू शकत नाहीस, हे कोणी सांगितलंय? हु इज गोइंग टू डिसाइड? हु इज गोइंग टू डिसाइड? द रूल इज गोइंग टू डिसाइड ना. व्हॉट इज द रूल? हे सर ना. नियम काय सांगताय? नियम सांगताय का इकडून जायचं का नो एंट्री आहे? नियम सांगताय का हेल्मेट घालायचं का नाही घालायचं? हे सगळं त्याच्यावरच चाललंय ना. प्रत्येक गोष्ट कुठल्या तरी नियमानुसार चालू आहे. मग जर मला देश चालवायचा असेल तर त्याच्यासाठी पण काही नियम पाहिजे. म्हणजे मला माझं स्वतःचं आयुष्य जरी चालवायचं असेल तर त्याच्यासाठी काही नियम लागणार आहेत ना.
चाणक्य म्हणून संस्था चालवायची, काही नियमावली, चाणक्य तर नियम आहेत. ते एव्हाना तुम्ही चालायचं. आणि हे नुसते इथे नियम नाही आहेत, ते पाळावे पण लागतात. हे सरकारला पण लागू होणार आहे. मग सरकारला नियम लागू आहेत, तर ते सरकारला नियम कोणी घालून दिले? आपल्याला नियम कोणी घालून दिले? घरच्यांनी ना. घरच्यांनी आपल्याला सांगितलं अमुक हे करायचं, अमुक हे करायचं नाही. सरकारला कोण सांगतं हे करायचं ते करायचं नाही? लोकांनी निवडून दिलंय म्हणून आता सरकार काही करणार का? सिग्नल तोडलास तर हेडशॉट असं सरकारने कायदा केला, चालतं का? कायदा करण्याचे पॉवर कोणाकडे आहेत? कोणाकडे आहेत? लेजिस्लेटिव्ह बॉडी, कायदेमंडळ, ते कायदा करू शकतात ना. हे सर ना, त्यांनी कायदा केला की जर लोकांनी सिग्नल तोडला तर हेडशॉट. किंवा जरा पटण्यासारखं उदाहरण, देशातल्या सगळ्या लोकांची संपत्ती सरकार त्यांच्याकडे घेणार. आता घेऊ शकताय का? नाही घेऊ शकत. सरकारने ठरवलं, वेगवेगळ्या, रशियामध्ये झालं, चायनामध्ये झालं, त्याला नॅशनलायझेशन ऑफ द ॲग्रिकल्चरल लँड म्हणतात. नॅशनलायझेशन शब्द ऐकला असेल, राष्ट्रीयकरण. सरकार करू शकतं ना. टाटांची एअरलाईन सरकारनं घेतली होती. त्या टाटा एअरलाईन्सला सरकारने नाव दिलं होतं एअर इंडिया. एअर इंडिया चालवायला गेली, सरकार विमानं चालवत होतं बरं का. PMT पर्यंत ठीक होतं, रेल्वेपर्यंत पण ठीक होतं. अरे भाई तुझं काम आहे विमान चालवणं. सरकार तर उद्या म्हणलं मी ऑटो रिक्षा चालवतो. PMT चालवू शकतो म्हणजे रिक्षा पण चालवू शकतो ना. PMT चालवू शकतो, रेल्वे चालवू शकतो, तर विमान, सरकार म्हणलं मी विमान पण चालवणार म्हणलं. मग सरकार म्हणलं टाटांना तुमची विमान कंपनी आम्हाला द्या. आता टाटा इकॉनॉमिकली पॉवरफुल आहेत ना. सरकार म्हणलं नाही नाही ते काय नाही आम्हाला द्यायची म्हणले. टाटाने दिली. आता सरकार म्हणते म्हणजे गुडविलमध्ये दिली नव्हती, सरकार म्हणते म्हणजे द्यायची असते. का बरं? कारण सरकार मायबाप असतं. का बरं? कसं काय? म्हणजे आपण म्हणतो म्हणून का? नाही. ते सरकारनं विमान कंपनी चालवायला घेतल्यावर लक्षात आलं अरे हे काही आपलं काम नाही. नुसतं हे लक्षात आलं नाही, आपण जगात विमान कंपनी कशी चालवू नये याचा आदर्श घालून देतो जगाला. अशी आपण विमान कंपनी चालवून दाखवली. सरकार म्हणलं वापस घ्या. वापस घ्या. आता टाटाला म्हणू शकत नाही एकट्याला वापस घ्या. वापस घ्या म्हणजे त्याचा लिलाव नाही, त्याचे बिडिंग होत असे आणि त्याच्यातून जी जास्त बोली लावेल त्याला. मग टाटा म्हणले माझं होतं मी घेणार आहे वापस. मग टाटानी वापस घेतली कंपनी. आता टाटा प्रॉफिटमध्ये चालवत आहेत बरं का, बिकॉज ही इज बिझनेसमॅन ना. गव्हर्नमेंट इज नॉट बिझनेसमॅन. सरकारला व्यापार करायचा का? नाही. सरकारला काय करायचं? काम काय सरकारचं? सेवा. ओके, आणखीन? हा, म्हणजे काय करायचं? सोयी सुविधा द्यायच्यात लोकांना. म्हणजे सरकार दोन कामं करत आहे. सरकारचं पहिलं काम असतं लोकांना सोयी सुविधा देणं, म्हणजे लोकांचं कल्याण करणं. त्याला कल्याणकारी राज्य संस्था असे शब्द वापरतात. त्या सरकारलाच पॉलिटिकल टर्म वापरली जाते, स्टेट, कॅपिटल एसवाला. मराठीमध्ये राज्य संस्था म्हणतात त्याला. म्हणजे इंडिया इज अ स्टेट, राज्य संस्था. त्यांचं काय काम आहे? लोकांचं कल्याण करायचं. आता कल्याण वेगवेगळ्या माध्यमातून असू शकतं. चांगले रस्ते बांध, घर दे. म्हणजे ज्याला स्वतःचं कल्याण करता येत नाही त्याचं मी कल्याण करतो असं सरकार म्हणते ना. आणि सरकार दुसरे काम करत असतं, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायची. म्हणजे पोलीस कोणाचं कल्याण करतात? पोलीस कल्याण करत नाही आहेत. पोलीस काय करतात? पोलीस फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करतात ना. चोरी झाली नाही पाहिजे, लोक कशी चांगली पाहिजे तर हे पोलीस करतात का? हे कोण करत आहे? शिक्षण देऊन स्टेट करत आहे. येस ऑर नो? राज्यसंस्थेची भूमिका आहे ना शिक्षण देणं. शिक्षण द्यायचं, आरोग्य द्यायचं, चांगले रस्ते दे. हे पोलीस करतात का? पोलीस काय करतात? फक्त आम्हाला हे सांगितलं कुठं भांडणं झाली तर त्या लोकांना घेऊन जायचं. कुठे घेऊन जायचं? न्यायालयात घेऊन जायचं. एवढंच काम पोलिसांचं आहे. शिक्षा देणं पोलिसांचं काम नाही. तर पॉईंट इज, ह्या सरकारला आपण मायबाप सरकार का म्हणतो? मग की सरकारनं मला वाटलं म्हणून, सरकारला वाटलं म्हणून कंपनी विकून टाकली, सरकारला वाटलं म्हणून कंपनी विकत घेतली. असंच झालं ना. सरकार असं करू शकतं का? करू शकतं. म्हणून त्या सरकारला मायबाप सरकार.